हाय हॅलो नमस्कार, कशा तुम्ही? मीही छान आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसांच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार म्हटलं तर थोडंसं लेटच होते कारण की बाप लेकींना सुट्टी आहे, त्यामुळे मॉर्निंग थोडीशी लेट झाली आहे. तर सर्वात आधी मी बेडशीट आहे त्याची छानपैकी अशीच ब्लँकेट आहे त्यांनी छानपैकी घडी वगैरे करून व्यवस्थित ठेवणार आहे. आणि मागच्या साईडला तुम्हाला पिशवा दिसत असेल ते काल गेलो शॉपिंग करायला तर तिथंच ठेवलं, ते मी साईडला काढल्याच नाही. तर ते झाले अहोंची शॉपिंग, त्यामध्ये त्यांचेच कपडे. तर आणखी मी तुम्हाला ते दाखवलेच नाही, तो ब्लॉग मी आणखी टाकलाच नाही आहे, त्याच्यामुळे ते तिथंच ठेवलेले आहेत. मी उचलून सुद्धा ठेवली नाही आहे. तर आता तर दाखवणार नाही, नंतर मी दाखवेल तुम्हाला तो ब्लॉग शूट करते तेव्हा. तर साईडला मी ते काढून ठेवले आहे. आणि संडे म्हटलं तर चला आज सर्व कपडे मशीनमध्ये लावूया. तर मी बेडशीट वगैरे सर्व काढून घेतले. तर याच रूमच्या नाही तर सर्वांच्या रूमचे यांचेसुद्धा वर्किंगचे भरपूर कपडे धुवायचे होते, त्याच्यामुळे मी बेडशीट वगैरे काढून ठेवले आहे. डेली यूजचे सुद्धा होते आणि वातावरण आजचं रोजचं ठीकठाक आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आज कपडे धुवून टाकूया. रात्री पाऊस येऊन गेला त्यामुळे कपडे काय व्यवस्थित वाढले नाही आहे. तर हे बेडरूममध्ये टाकले. तर बेडरूममध्ये यासाठीच की 2-2 फॅन लावणं काही परवडत नाही, तर वीजही तेवढी वाचते आपली. तर बेडरूममध्ये रात्रीच्या वेळेस टाकले, सकाळपर्यंत छानपैकी कपडेही वाळून येतात. तर हे सर्व कपड्यांची तर घड्या करून जागच्या जागीच कपडे ठेवणार आहोत, त्याच्यामुळे मी सर्व कपडे काढणार आहोत स्टँडवरचे आणि घड्या करून जागच्या जागी ठेवणार आहोत. तर सर्वच बेडरूमच्या जे बेडशीट आहेत सर्व मी कपडे काढून आज मशीनला, तर पाणी मशीनला लावून ठेवलं आहे. तर चला तर मी सर्व कपडे घेऊन जाते आणि स्टँड हे आपलं जागेवर ठेवून आता जाऊ मशीनमध्ये कपडे लावूया. म्हणजे कारण की थोडंसं लेट उठल्यावर एक आपले कामं होत राहतात, एक मशीनमध्ये होतात. तर हे बेडशीट मी नवीन टाकणार आहे. तर हे बेडशीट ही मागे 5-6 महिने आधीच आम्ही घेतले. खूप छान प्रिंट आहे. आता खिडकी चालू असेल तुम्हाला इतकी छान प्रिंट दिसत नसेल, पण कलर वगैरे खूप छान आहे आणि बेडशीट टाकल्यावर खूपच छान दिसते. चला तर मी थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते. तर फायनल लुक या बेडशीटचा असा येतो. तर थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवते आणि तुम्हाला प्रिंटही छानपैकी दिसेल. तर अशा प्रकारे हे बेडशीट आहे. तर चला आता जाणार मशीनमध्ये. सर्व कपडे मी काढून ठेवले आहे, मशीनमध्ये पाणी वगैरे टाकून आधीच ठेवली होती, त्याच्यामध्ये निरमा वगैरे ॲड केली आहे. चला हे सर्व कपडे मशीनमध्ये लावून देतो. तर रविवारचं थोडंसं रुटीन ही चेंज होते, कारण की आदल्या दिवशी कसं राहते, मुलांचा टिफिन नसल्यामुळे आपण किचनमधून निघू शकत नाही. तर रविवार जसं राहते की आधी बाकीचे कामं आवडते नंतरच किचनमध्ये जाते. तर पूर्ण जे कपडे होते ते मशीनमध्ये मी लावून दिले आहे, जेणेकरून एक काम आपलं कमी होऊन जाते. इकडं मशीन आपलं काम करते आणि आपलं इकडे हळूहळू कामं होत राहतात, तोपर्यंत आपले कपडेही धुवून होऊन जातात. तर इथं मी मशीनमध्ये पूर्ण कपडे लावून ठेवले आहेत. आता मी घेणार आहोत चाय. तर मी इकडे चाय बनवून ठेवली आहे. तर चाय वगैरे घेऊन झाल्यावर पूर्ण रूममध्ये मारून घेणार झाडू. तर कपडे वगैरे एका साईड लावले. जे कपडे हाताने धुवायचे होते तर ते मी गरम पाण्यामध्ये, आता मुलीचे युनिफॉर्म वगैरे ते मशीनमध्ये लावणे अशक्य होते, कारण की डाग वगैरे निघत नाही, मुलं मसाज करतात. त्याच्यामुळे मी गिझरचं बटन ऑन केले आहे. पाणी गरम आहे, तर पाण्यामध्ये निरमा आणि डेटॉल टाकते, कारण की मुलं कसेही खेळतात, त्याच्यामुळे कपडे खूप गंदे करतात. त्याच्यामुळे डेटॉल वगैरे टाकत राहते मी तिच्या कपड्यामध्ये, तरी डेटॉल टाकते. तर डेटॉल वगैरे टाकून घेतले आहे. आणि तिचा युनिफॉर्म होता, युनिफॉर्म आणि शूजचा व्हाईट शूज जातो. व्हाईट शूज एक वेळा तरी नेला तर दुसऱ्या वेळेस नाही का तो धुवावाच लागतो. त्याच्यामुळे ठीक आहे, मी डेटॉल वगैरे टाकून तिचा युनिफॉर्म इथे भिजत ठेवली आहे. म्हणजे 2-3 तास जर छान भिजला तर मग थोडंसं आपल्यालाही सोपं होते. तर इथं मी कपडे वगैरे भिजवून ठेवलीच आहोत. कपडे भिजत झाल्यानंतर मी पूर्ण रूमला झाडू वगैरे मारून घेणार आहोत. झाडू वगैरे मारते. तर रविवारचा थोडासा रुटीन माझा चेंज होत राहतो. एनी टाईम तर नाही, कारण की मुलांचा टिफिन वगैरे करण्यात भरपूर वेळ लागतो, तिला रेडी वगैरे करणं, त्याच्यामुळेच वेळ जातो. तो पण रविवारचे असं आहे की थोडंसं टाईम माझा चेंज होतो. तर मी पुन्हा रूमला झाडू वगैरे मारून घेतला आहे. मशीनमध्ये कपडेसुद्धा होत आहे आणि इकडं कामंही आपले होत आहेत. तर रविवारचा दिवस म्हटलं मला असं वाटतं की खूपच बिझी राहते आणि खूप सारे कामं मी काढत राहते, त्याच्यामुळे माझा काही सर्व दिवस जो आहे ना तो कामामध्येच जात राहतो. तर फायनली मी सर्व रूमला झाडू वगैरे मारून घेते. कचरा वगैरे खाली फेकून यायचा आहे, तर कचरा वगैरे फेकून झाडू वगैरे झाला. झाडूनंतर मी लगेच पोछा वगैरे मारून घेते. तर म्हणजे कसं की थोडंसं फ्री राहते, एक झाडू पोछा वगैरे होऊन जाते, थोडंसं फ्री राहते, मग किचनचंच राहते. तर फायनली मारून घेतला. आणि मेन म्हणजे कसं कणिक ही घरची संपली आहे, त्याच्यामुळे दळणही साफ करायचं आहे. गव्हामध्ये काही वगैरे नाही आहे, पण तरी थोडंसं मी साफ करून घेतो की काय निघायला नसतं, म्हणून म्हटलं ठीक आहे. तर इथे जो दळण्याचा डब्बा आहे ते कणिक संपले, तर मी ते डबे हात धुवून टाकते. त्यामुळे ते कणिक जे आहे ना मी ते काढून ठेवणार आहोत एका साईडला काढून ठेवणार. आणि जे काही असेल ना भांडे थोडेफारच राहतात, त्यामुळे ते भांडेही मी हातोहात धुवून टाकणार. कसं की खूप सारे भांडे ठेवले जमा करून ठेवले तर एकाच वेळी भांडे धुवायला खूप जास्त त्रास येतं. त्याच्यामुळे आणि माझं कसं राहते 2 दिवसा अगोदर जर कणिक संपायचं असेल तर मी तेव्हाच आणते. कारण की भरपूर दूर थोडं लांब जावं लागते दळण्यासाठी, त्याच्यामुळे होते कसं तर वेळेवर सांगितलं तर होत नाही. आणि मेन म्हणजे कसं दिवसही खूप पावसाचे पाऊस वगैरे चालू असते, त्याच्यामुळे जाणं अशक्य होते. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आधीच आपण आणायला बरं. त्याच्यामुळे मी हे कणिक एका भांड्यात काढून ठेवते आणि डबे आहेत आणि थोडेफार चायचे वगैरे भांडे आहेत, तर मी सर्व धुवून टाकते हातोहातच. तर मी इथं कणिक वगैरे काढून झाकून वगैरे ठेवलं हो. जे काही भांडे आहेत ना ते लगेच मी धुवून टाकते. ते धुवून झाल्यावर मला
तर इथं मी कणिक वगैरे झाकून ठेवले आहेत. तर थोडेफारच भांडे आहेत, तर मी म्हटलं चला लवकरच हाते धुवून मग बाकीचे नेक्स्ट दुसरे कामं करूया. तर दुसरे कामं म्हणजेच काय नाही, फिश आणले. फिश म्हणजे ही स्वतःहून विकत आणली नाही, आणि फिश 2-3 मित्र पकडून यांनी फिश तलावामधून पकडली आहे. तर आज संडे असल्यामुळे तर फिश फ्राय आणि मी फिश कढी बनवणार. जवळपास 1-1.5 किलोचं ते फिश असेल, तर एवढी सारी फिश फ्राय करणं शक्य नाही. आता यांना फिश फ्राय केलेली आवडते, पण तेवढी नाही आवडतं. मग म्हटलं ठीक आहे, एका साईडला मी फिश कढी आणि एका साईडला फिश फ्राय करून ठेवणार आहोत. हातावर माझे भांडे वगैरे धुवून झाले आहे. त्याच्यानंतर मी घेतले आहे गहू होते, तर गहू निवडायचे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता गहू निवडून घेतो साईडला. तर गहू निवडायसाठी मी काढून ठेवले. तर कपडे वगैरे धुवून झाले, तर म्हटलं तर कपडेही खाली टाकून येतो. मी कपडे खाली घेऊन जात आहोत. तर कपडे खाली वाढवून आल्यानंतर तिथे मी कपडे वगैरे काढून त्यानंतर आले किचनमध्ये फिश आणल्या. फिश धुवून घेणार, कारण की यांची वर्किंग होती, त्याच्यामुळे यांचं काही धुवून झालं नाही. तर होते कसं की नेहमीच भाजी असली तर हे नॉनव्हेज वगैरे असतं, मला धुवून वगैरे साफ व्यवस्थित करून देतात. पण आता झालं कसं की यांच्याकडे वर्किंग होती, त्याच्यामुळे यांचं काही झालं नाही. तर ठीक आहे म्हटलं मी धुते. तर थोडंसं मी कोमट पाणी केलं, जेणेकरून फिशची जेवढीची वास आहे ते कमी प्रमाणात येईल. त्याच्यामुळे मी हे गरम पाणी थोडंसं धुत राहते आणि त्यामध्ये लिंबू वगैरे टाकून साफ करून घेतले आहे. तर अशा प्रकारे मी फिश छानपैकी केली आहे, धुवून वगैरे ठेवली आहे. तर त्याच्यामध्ये मी सध्याच मसाले लावून साईडला ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये मसाले काय, तर माझ्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत तेच मी स्वतःहून विकत जाऊन तर काय आणले नाही, जे घरामध्ये तेच टाकणार आहे. तर यांची वर्किंग आहे. एका मसाल्यासाठी मला काय वाटत नाही की यांना बाहेर पाठवायचं. त्याच्यामध्ये तुमच्याजवळ असेल तर तुम्ही फिश फ्रायचा मसाला टाका. तर मी आलं लसूण अद्रक यांची पेस्ट केली आहे, थोडंसं जिरं वगैरे. तर मी हेच पेस्ट त्यामध्ये 2-3 चम्मच ॲड केली आहे. एका वाटीमध्ये एवढंच माझ्याकडे फिश फ्राय मसाला होता, तो मसाला मी त्यामध्ये ॲड केला आहे. नंतर हळद, तिखट, लाल, तर जे काही मसाले आपल्या घरामध्ये आहेत ते सर्व मसाले मी त्यामध्ये टाकून दिले आहे. आणि छानपैकी अर्धा तास मी त्याला साईडला ठेवले आहे. तोपर्यंत म्हटलं अर्धा तास साईडला ठेवेपर्यंत माझे गहू वगैरे निवडायचे आहेत, ते मी साईड काढून निवडून साफ करून ठेवते. तर मी अर्धा तास साईडला ठेवून देते आणि बाकीचे मग गहू वगैरे साफ करून घेते. तर फायनली सर्व पिसांना मी एक करून सर्व मसाले ॲड केले. तर चम्मचने काय व्यवस्थित झालं नाही, तर मी हाताने सर्व एकूण एक पिसांना तो मसाला लागला पाहिजे. तर असं करून मी साईडला फिश ठेवून दिले. तर हे माझं काम झालं आहे. आता घेणार आहे गहू काय जास्त नव्हते, थोडेफारच गहू होते, कारण की गहूही संपत आले. त्याच्यामुळे म्हटलं असो हे गहू. तर आता मी ही फिश साईडला ठेवली आहे. इथं मी गहू घेणार आहो. तिथं गहू वगैरे निसत ठेवलं, तर गहू काही जास्त नव्हते, थोडेफारच होते. म्हटलं त्याला एवढे साफ करूया. मेन म्हणजे त्या गव्हामध्ये आहे काहीच नाही, पण ठीक आहे एक वेळा साफ करून घेतलं तर होते. तर मी ते गहू साफ करून घेते. साफ गहू झाल्यानंतर पूर्ण मग किचनमध्ये, तसंच माझं किचनमधले पोळी आणि राईस बनवून झालाच आहे. फक्त आता फिश फ्राय करायची आहे. तर इथं मी गहू घेतला आहे, गहू छानपैकी चाळून घेतले आहे. गव्हामध्ये होतं काहीच नाही, पण म्हटलं ठीक आहे एक वेळा बघून घेतलं थोडंसं बरं होते. तर इथं मी गहू चाळून वगैरे ठेवते. आणि रविवार म्हटलं मला भरपूर कामं होतात, तर तिचीसुद्धा आंघोळ वगैरे करून दिलीच आहे. आणि ते खेळत असेल खाली, तोपर्यंत म्हटलं चला हे करून घेऊया. आणि कसं तिला आणि मला फिश फ्राय बरीच आवडते, पण कसं होते ना का थोडं तिला ही मला मी तिला खाऊ घालते, कारण की मला भीती वाटते लहान मुलांना चाराच्या वेळेस. यांना फिश आवडते पण खूप जास्त नाही. तर ठीक आहे आमच्या दोघीच्याने ते फिश आणतात, कारण की आम्हा दोघांना फिश जास्त आवडते. तर माझे गहू वगैरे निवडून झाले आहे, तर झाडू वगैरे इथून मारून घेतो. तर झाडू वगैरे झालं, चला आता पुन्हा ही किचनमधले ही फिश फ्राय करायची आहे. तर चला आता मी फिश कढी बनवून झाली आहे. तर फिश कढीसाठी मी तोच मसाला आणि सिम्पलच अशी भाजी बनवली आहे. एका साईडला तर फिश कढीसुद्धा बनवून झाली आहे, तिथं मी फिश फ्राय करूनसुद्धा झाले आहे. तर छानपैकी असे फिश फ्राय झाले आहे. थोडासा मसाला कमी पडला आहे, पण म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, होते एखाद्या वेळेस असं. तर अशा प्रकारे मी पूर्ण फिश फ्राय करून घेते. तर दोन्ही साईडला छानपैकी तुम्ही भाजून घ्या आणि नॉनस्टिक तव्यावरच ठेवा, नाही तर दुसरा तवा यूज केला तर चिपकून नाही का पूर्ण फिश होते. आणि इकडे साईडला माझी छानशी अशी कढी बनवून तयार झाली, कारण राईस असल्यामुळे त्यांना भाजी फिशची अशीच आवडते. तर मी तर पूर्ण फिश जे फिश आहे ते मी पूर्ण इथे टाकून ठेवते. आणि मसाला थोडंसं पाणी सुटत गेलं, त्याच्यामुळे त्याचे मसाले नाही का सर्व निघून गेले आहे. तरी मी वरून थोडं उरलेले मसाले त्याला लावून दिले आहेत. तर अशा प्रकारे माझी फिशसुद्धा फ्राय झाली आहे. ते सर्व फिश मी टाकून ठेवले आहेत आणि सर्वांना पलटून वगैरे असेच भाजून घेतले दोन्ही साईडला. चला आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता घेऊया जेवणाची तरी. आता 1 वाजला असेल जवळपास, 1 वाजेपर्यंत म्हणजे डेली काम चालू राहते नॉनस्टॉप, म्हणजे हे काम करा ते काम करा. तर आता मी तर जेवण घेऊन घेते.
आणि रविवारचं म्हटलं खूप बस काम राहतं. आता आंघोळ वगैरे झालीच्यामुळे नंतर थोडेसे कपडे वगैरे धुवायचे, रोजचा युनिफॉर्म वगैरे ते सर्व कपडे वगैरे धुवून झाले आहे. पण सर्वात नंतर आता घेतलं आहे जेवण करून घेऊया म्हटले आता, कारण की 1 वाजता असेल तोपर्यंत, कारण की घरचे एवढे कामं निघत राहतात ना रविवार म्हटल्यावर म्हटल्यावर खूप जास्त कामं निघत राहतात. तर चला मी ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर चॅनलवर नवीन असेल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करून घ्या.